ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत सुरू असलेला खटला रद्द करण्याची मागणी करणारी छगन भुजबळ यांची याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। पीएमएल कायद्यातील कलमांच्या वैधतेला भुजबळांनी याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं न्यायालयामध्ये। मात्र आपल्याला नव्यानं याचिका करायची असल्याने पहिली याचिका मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती आणि या याचिकेला ईडीनं विरोध दर्शवला होता। पनवेलमध्ये आज नथुराम गोडसे शौर्य दिन साजरा करण्यात आला। नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त महाराणा प्रताप बटालियन या हिंदू संघटनेनं गोडसे शौर्य दिन साजरा केला। गेल्या 8 वर्षांपासून या संघटनेकडून महात्मा गांधींचे मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेची पुण्यतिथी साजरी होते। यावेळी खोट्या बंदुका हातात घेऊन महात्मा गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील पोलीस यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज असल्याचं मत उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते यांचे दिवसाढवळ्या खून होणं आणि त्याचा तपास वर्षानुवर्ष सुरू राहणं ही खेदाची बाब असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलंय। पोलीस आणि अधिकाऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने तपासाचं प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं न्यायालयाने म्हटलंय। आपलं कर्तव्य बजावत असताना पोलिसांवरती हल्ले होणं ही गंभीर बाब असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणेला चांगलंच फटकारलंय। ऊस दराच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक झाले। सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या कार्यालयावर जनहित शेतकरी संघटनेनं निदर्शनं केली। ऊसाला 3200 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, एफआरपीची थकीत रक्कम त्वरित शेतकऱ्यांनी अदा करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। 15 दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास सहकार मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। पुणे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे। सत्ताधारी राष्ट्रवादीने निवडणुकांसाठी जोरदार तयारीही सुरू केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता 26 नोव्हेंबरपासून इच्छुकांना उमेदवारी अर्जाचं वाटप केलं जाईल। अर्ज भरून परत सादर करण्याची आठवडाभराची मुदत आहे। डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल। ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते राजन किणे, माजी नगरसेविका अनिता किणे यांच्यासह आणखी 4 जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील, त्यांचे पती ब्लॉक अध्यक्ष रमेश पाटील, अपक्ष नगरसेविका सुनीता सातपुते, मोरेश्वर किणे या सर्वांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांच्या जाण्यानं ठाणे आणि मुंब्रा परिसरात काँग्रेसला मोठं किंडार पडलंय। नागपूरच्या सक्करदरा परिसरात लोटस या खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली। रुग्णालयात दाखल असलेल्या निकेश दिघोरे या 25 वर्षीय तरुणाचा सकाळी मृत्यू झाला। निकेशच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला। अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर निकेशचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतल्या पशुसंवर्धन कार्यालयात चोरी झाली। मात्र चोरी केल्यानंतर जाता जाता चोरानं चोरी केल्याबद्दल चक्क माफी मागणारी चिठ्ठी लिहिली आहे। या चिठ्ठीची अवघ्या कोल्हापुरात चांगलीच चर्चा आहे। सॉरी, मला माफ करा, मी चोरी करतोय अशा आशयाची ही चिठ्ठी आहे। शनिवारी रात्री चोरी झाली। यात कार्यालयातील 3 संगणक, झेरॉक्स मशीन असा सुमारे पाऊण लाखांचा ऐवज चोरण्यात आलाय आणि चोरीनंतर चोरट्यानं ही चिठ्ठी लिहून पोबारा केलाय। तुळजापुरात सापडलेली 6 कोटींची रोकड ही सांगली अर्बन बँकेची असल्याचं समोर येत आहे। सांगलीच्या शाखेत 100 नोटांची कमतरता असल्यानं मराठवाडा शाखेतनं ही रोकड सांगलीला आणली जात असल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी केलाय। ही सर्व रोकड कायदेशीर असून त्याचे सर्व रेकॉर्ड पोलिसांना सादर करण्यात आलेत। बुधवारी ती बँकेच्या ताब्यात जाईल असं गाडगीळ यांनी स्पष्ट केलं। 500 आणि हजारांच्या नोटा चलनबाह्य झाल्यामुळे नोटांचा तुटवडा जाणवतोय आणि हे आर्थिक निर्बंध लक्षात घेता 4 डिसेंबरला होणारी पुणे मॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलाय। या स्पर्धेसाठी 5000 खेळाडूंची नोंदणी झाली असून यापैकी 106 परदेशी खेळाडू आहेत। चलनाअभावी येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं संयोजकांनी सांगितलंय। येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातली नवी तारीख मॅरेथॉनसाठी लवकरच जाहीर केली जाणार आहे। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यावर बळीराजाचं जीवन विस्कळीत झालंय। नेहमीच अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हे सुलतानी संकटही लढवतंय। पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात फळांची मोठी लागवड केली जाते। अंजीर, सीताफळ, डाळिंब या फळांची मोठी बाजारपेठ तालुक्यात आहे। मात्र सुट्या पैशांअभावी फळांचा बाजारात काहीच भाव नाहीये। थंडीचा मोसम असून सुद्धा ग्राहक खरेदी करत नाहीत, त्यामुळे फळ बागायतदारांचं मोठं नुकसान होत आहे। पुण्यात होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनालाही नोटबंदीचा फटका बसलाय। संमेलनाचं 2.5 कोटींचं बजेट 1 कोटी 20 लाख रुपयांवर आलंय।
या संमेलनाला राज्य सरकार, पुणे महापालिका, पंजाब सरकार आणि केंद्र सरकारनेही निधी दिला होता. मात्र नगरपालिका आणि विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे हा निधी देता येत नाहीये. त्यातच 1000 आणि 500च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा आयोजकांना आणखी धक्का बसलाय. सरहद संस्थेने या संमेलनाचं आयोजन केलंय. 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्यावर शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत कोट्यवधींचं दान जमा झालंय. गेल्या 4 दिवसात दानपेटीत ₹2.25 कोटी जमलेत. तर व्हीआयपी दर्शन, देणगी काउंटर आणि स्वॅप मशीनच्या माध्यमातून 55 लाख गोळा झाल्यात. दानपेटीत नव्या कोरात 2000च्या 271 नोटाही मिळाल्यात. त्याचबरोबर 91 ग्राम सोनं आणि 1900 ग्रॅम चांदीही अर्पण करण्यात आली आहे.